पारंपरिक नऊवारी ब्राह्मणी काष्टा बघितल्यानंतर जेवढा अवघड वाटतो ना, नेसायला तेवढाच सोपा. ब्राह्मणी काष्टा याला साईडला असा मस्त एक खोचा खोलेला असतो, त्यामुळे साईडला छान अशी फ्रिल तयार होते. मस्त आणि साडी याच नंतरचं मॉडिफिकेशन आहे. पण आपला पारंपरिक महाराष्ट्रीयन आपण ब्राह्मणी काष्टा नेसलो तर त्याला कशाचीही तोड नाही. ब्राह्मणी काष्टा कसा नेसायचा, चला आता बघूया. काष्टा नेसण्यासाठी मी इथे घेतली आहे मदुराई सिल्कची ही नऊवारी साडी. या साडीचा जो नेसता पदर आहे ना, तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या भोवती गोल गुंडाळायचा आहे. आणि या पद्धतीने धरून या साईडला त्याची एक गाठ बांधून घ्यायची, टाईट गाठ बांधायची, कारण यावरतीच आपली साडी संपूर्ण डिपेंड राहणार आहे. आणि या पद्धतीने जर ब्राह्मणी काष्टा तुम्ही नेसत असाल, आतमध्ये लेगिन्स घालून जमत नाही. दोन्ही पायांच्या मधून जो भाग रिकामा दिसतोय तो भाग आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि पुढे ओढून घ्यायचा आहे. याला पुढे धरून इथे तुम्ही पिन लावू शकता किंवा फक्त खोचून घेऊ शकता, पण पिन लावली तर तो निसटण्याचा अजिबात काही चान्स नाही, त्यामुळे व्यवस्थित इथे पिन लावून घ्यायची आहे. आता बाकी राहिलेली जी साडी आहे ती हातामध्ये धरायची आणि संपूर्ण व्यवस्थित करून घ्यायची आहे. असं करून आपल्याला याचा जो पदराचा भाग आहे ना, तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि हा पदराचा भाग पाठीमागे टाकून पुढे ओढून घ्यायचा आहे. इथे आपला जो पिनअप आहे, पदर आहे, तो तयार होणार आहे आणि आपले पिनअप करण्यासाठी ज्या साडीच्या प्लेट्स आहेत त्या इथे आपल्याला तयार करून घ्यायच्यात. या ठिकाणी याच्या प्लेट्स तयार केल्यानंतर खालच्या साईडलाही त्याला थोडंसं व्यवस्थित मी इथे करून घेते आणि आपल्याला जेवढा पदर हवा आहे तेवढा काढून आपल्याला तो चेक करून घ्यायचा आहे. शक्यतो नऊवारी साडीवरती ना खूप जास्त मोठा पदर बरोबर वाटत नाही. या साईडचा किंवा यापेक्षा थोडासा कमी पदर तुम्ही काढू शकता. जर तुम्हाला खांद्यावरती पदर घ्यायचा असेल ना, तर थोडा छोटा पदर घ्यायचा. आणि आपला पिनअप केल्यानंतर जेवढीही साडी शिल्लक राहते, सगळ्या साडीच्या इथे निऱ्या करून घ्यायच्यात. निऱ्या बनवण्याची ही पद्धत तुम्ही नक्की शिकून घ्या. एकदम इझिली कितीही निऱ्या आपण करू शकतो. जर आपण एक एक निरी हातात धरत बसलो तर आपला हात अवघडून जातो आणि ही खूप मोठी साडी असते, त्यामुळे या पद्धतीने केले एकदम इझिली तुम्ही निऱ्या करू शकता. इथे आपल्याला साडीचे काठ कमरेभोवती घेण्याची काही गरज नाही, कारण आपला ब्राह्मणी काष्टा आहे आणि खालून काठांची एक फ्रिल तयार होणार आहे, त्यामुळे इथे काठ ठेवण्याची गरज नाही. ज्या निऱ्या केल्यात ते आपल्या हाईटला चेक करायच्या आणि सगळ्या निऱ्या आतमध्ये टाकून घ्यायच्यात. मी जी आतमध्ये लेगिन्स घातली होती ना, ती आता मी काढून टाकली आणि जो मागचा भाग मी आधी पुढे घेतला होता तो पुन्हा एकदा मी पुढे घेऊन पिन लावून घेतलेली आहे. ती प्रोसेस तुमच्या आधीच झालेली असणार आहे. आणि जो पदर आहे तो इथे मी मानेला गुंडाळून घेते, जेणेकरून पुढची प्रोसेस करताना मधी मधी तो येणार नाही. आपण पहिला जो नऊवारीचा काष्टा नेसण्याची पद्धत बघितली होती, जो साधा नऊवारी काष्टा होता, त्यामध्ये निऱ्या आपण निम्म्या निम्म्या केल्या होत्या आणि त्यानंतर मधून घेऊन आपण मागे खोचा खोवला होता, काष्टा खोवला होता. पण इथे आपल्याला तसं न करता आपल्या डाव्या पायाला जेवढी साडी लागते ना, तेवढीच त्याभोवती ठेवून मागे काष्टा खोवून घ्यायचा आहे. म्हणजेच उजव्या पायावरती ज्या निऱ्या असणार आहेत ना, त्या आता जास्त निऱ्या असणार आहेत आणि डाव्या पायावरती आपल्या निऱ्या उरत नाहीत. उजव्या पायाला आपल्या काष्टा खोचल्यानंतर ताण बसू नये एवढी साडी आपल्याला इथे चेक करून घ्यायची आणि त्यानंतरच याला खोचायचं. आता कुणाला डबल काष्टा आवडतो, कुणाला सिंगल काष्टा आवडतो, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. जिथे तुमच्या घरात आरसा असेल ना, तिथे तुम्ही पाठीमागे बघून तुमचे काठ व्यवस्थित करून घ्या आणि त्यानंतरच मागे खोचा. आता इथे मी आरशात बघितलं नाही, तसेच माझे काठ खोचले, त्यामुळे ते थोडेसे व्यवस्थित आले नाहीत. हे काष्टा आपण खोचल्यानंतर इथे पिन लावून घ्यायचे, म्हणजे तो निसटण्याचा कोणता चान्स नाही आहे. आता पुढे आपल्या एका पायावरती ज्या निऱ्या शिल्लक राहिल्यात त्या या पद्धतीने आपल्या हातात धरायच्यात आणि याला कमरेला लावून एकदा चेक करून बघायचं की आपल्याला नक्की किती याची फ्रिल हवी आहे, किती नक्की आपल्याला हे समोर सोडायचं आहे, ते चेक करून घ्यायचं आणि त्यानंतरच खोचायचं आहे. नऊवारी साडी खूप जास्त मोठी असते, खूप जास्त त्याच्या निऱ्या आपण बनवल्या, त्यामुळे आपल्या पोटाच्या साईडला थोडंसं आपल्याला ते हेवी वाटतं, जास्त वाटतं. पण संपूर्ण साडी आपण व्यवस्थित घातल्यानंतर ते एवढं जाणवून येत नाही. जे साडीचे काठ आहेत त्याचा कमरेवरती असा कोन तयार झाला ना, तर ब्राह्मणी काष्टा आपला मस्त वाटतो. तर या पद्धतीने त्याला खोचून घ्यायचे, सगळे काठ वगैरे आपले व्यवस्थित करून घ्यायचे. जो खोचा मी कमरेला खोवून घेतला ना, तिथे सुद्धा तुम्ही हवं तर एखादी सेफ्टी पिन लावून घ्या, निसटायचा कोणता चान्स राहणार नाही. आपला ब्राह्मणी काष्टा नेसून इथे तयार झालेलाच आहे की नाही सोप्पा. मी आत्ता तुम्हाला जी दाखवली आहे ही ब्राह्मणी काष्टा नेसण्याची पारंपरिक पद्धत आहे. जुन्या काळात या पद्धतीने ब्राह्मणी काष्टा नेसला जायचा.
पुढे याचा खोचा असतो, त्यामुळे पाठीमागे थोडीशी साडी कमी पडते आणि त्यामुळे जर पाठीमागून आपण ही साडी बघितली ना तर थोडेसे पाय आपले ओपन दिसतात. आणि जो काष्ट्याचा भाग आहे ना, काठ आहेत मागचे, ते सुद्धा पायापासून वरपर्यंत संपूर्ण येत नाहीत आणि त्यामुळे आता ब्राह्मणी काष्टा नेसण्यात मॉडिफिकेशन केलेले आहेत. आता नवीन पद्धती त्याच्या तयार झालेल्या आहेत आणि त्या पद्धतीने ब्राह्मणी काष्टा साडी कशी नेसायची ना, हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. जेव्हाही तुम्ही नऊवारी काष्टा साडी नेसताल ना, त्यावरती आपले पारंपरिक दागिने घालण्याचा प्रयत्न करा. असे दागिने यावरती खूप जास्त उठून दिसतात, आपला लुक खूप छान वाटतं. आणि ही आपली पारंपरिक ब्राह्मणी काष्टा साडी नेसण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण आपल्या चॅनलवर लाईफस्टाईल, मेकअप, शॉपिंग, DIY रेमेडीज अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छान टॉपिकमध्ये. तोपर्यंत टाटा.